तुम्हाला माहिती आहे का, ही रेसिपी खाल्ली तर तुम्ही बिर्याणी विसरून जाल. चला तर बनवूया. त्यासाठी 2 वाट्या बासमती तांदूळ घेतले, स्वच्छ पाण्याने छान धुवून घेतले, 10 मिनटं भिजत घालायचे. आता यासाठी आपण एक स्पेशल वाटण बनवणार आहोत. त्यामध्ये 4-5 हिरव्या मिरच्या, लसूण 10-12 पाकळ्या, दालचिनीचा एक छोटा तुकडा, लवंग, मिरे, विलायची आणि आलं टाकून छान वाटून घ्यायचं. खोबरं, कांदा, टोमॅटो, बटाटा कट करून घेतला. आता फोडणीसाठी 2 पळ्या तेल टाकून जिरे टाकले. जिरे छान फुलले की त्यामध्ये शेंगदाणे, खोबऱ्याचे केलेले काप छान तळून घेतले. त्यामध्ये कांदा टाकून घ्यायचा. सोनेरी रंग येईपर्यंत कांदा तळून घेतल्यानंतर केलेलं वाटण, टोमॅटो, बटाटा छान परतून घ्यायचा. आता सुके मसाले टाकूया. हळद, धने पावडर, लाल तिखट, घरगुती मसाला तुमच्याकडे जो अवेलेबल असेल तो, आणि छान मिक्स करून घ्यायचं. आता भिजत घातलेले तांदूळ टाकून द्यायचे आणि मिक्स करून घ्यायचं. गरजेनुसार पाणी टाकायचं आणि मीठ टाकून हलवून घ्यायचं आणि याच्या 2 शिट्ट्या काढून घ्यायच्या. तर गरमागरम असा आलू पुलाव तयार आहे. झणझणीत असा आलू पुलाव होतो. नक्की या पद्धतीने एकदा ट्राय करून बघा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका.